ची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबाची माता भाग्य कोणत्या, राष्ट्रमाता सन्मान जरी व्यथावरी सलते, ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते, ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते। पौष पौर्णिमा शके 1519 मध्ये आमचा जन्म झाला। आमचं नाव जिजा ठेवण्यात आले। आमच्या स्वागतासाठी दारादारामध्ये रांगोळी काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली। आमचं नाव जिजा ठेवण्यात आले। जिजा म्हणजे जय आणि विजय। आमच्या अवतीभोवती सरदारांचे वर्तळ, युद्धांचे डावपेच, सल्लामसलती, रयतेची गाराणे, न्यायनिवाडे तर नित्याचे असे होते आमचे बालपण। बालपणापासून युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो, पण त्याचबरोबर 700च्या वर मुलींची एक फौज तयार केली होती। पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावरून रपेट करण्यासाठी निघायचो, तेव्हा गाव कोसातल्या काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाकही मिळवायच्या। काही म्हणायच्या कसं होईल या पोरींचं, पण आम्हीही निश्चय केलेला होता, स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करायचं होतं। म्हालसा राणीच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकल्या, मराठी, संस्कृत, उर्दू, अरबी, फारशी आणि कन्नड। रामायण महाभारताबरोबरच आम्ही नामदेवाची गाथा, कुराण आणि बायबल देखील वाचले, तसे समजूनही घेतले आणि आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे नेमके काय? सकल मानवजनांचे कल्याण की केवळ कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परकीयांची साखरी आम्ही का करायची? झंझणारे आपण, मरणारेही आपण आणि मारणारेही आपण, आणि मिळून येतो तो शहा बादशाह। आपण स्वतःसाठी का समजत नाही? आणि कसलं आले हे पारतंत्र्यातलं मुरधाड जगणं? हे सगळे विचार आमच्या मनात वादळ निर्माण करत होते। अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती। अबल्याच्या आत किंकाळाने सह्याद्रीलाही जाग आली नव्हती, जणू काही प्रतिकार शक्ती संपली होती। तो अन्याय अत्याचार पाहून तळपायच्या मस्तकाला जात होते। आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला। आम्ही लखुजीराजांना विचारलं, हे कोणी का संपत नाही? आपण स्वतःसाठी का समजत नाही? लखुजीराजांनी उत्तर दिलं, जिजा, मराठ्यांनी याच भूमीवर अस्मंताकडे बघून तुताऱ्या वाजवल्या होत्या, हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या होत्या, पण हा समाज एक संघ नाही, तो विखुरला गेला आहे। जाती धर्माची उतरण पक्की झाली, पारतंत्र्याची चीड नाही, स्वतःची ओढ नाही। जिजा, समाजाला बांधून ठेवतो तो एक संघ, स्वातंत्र्य विचार। आम्ही पुन्हा विचारलो, आम्ही एक विचारासाठी काय करावं? आम्ही पाहतोय गेल्या कित्येक वर्षांपासून आपण पारतंत्र्याच्या अंधाराखाली चाच पडतोय। शब्दांची जुळवणी करत पुन्हा वडिलांनी उत्तर दिले, जिजा, जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाठ वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटतात। मातीतील उमलणाऱ्या सहस्र कोंबांना जगण्याचं दान मिळतं स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे, पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही, त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात। आमच्या मनात विचार आला, हे मुधाई किती सोसले, यवनांनी कापण फेकून दिलेल्या माझ्या लेकरांची प्रेतही तू वाहून नेली, अब्रू लुटून नेलेल्या लेकी सुनांना तू काठावर स्थान दिलंस, पेटती गावं विझवत राहिलीस, काठावर स्मशान बनवलंस, पण आता विझवत राहायचं नाही, आता फक्त पेटायचं, आणि कसं पेटायचं मी तुला सांगेन। आमचा हा विश्वास शहाजीराजांना ठाऊक होता। शहाजीराजे आणि आमचे लग्न झालं। आमच्या मनात स्वातंत्र्याची फाट होऊ लागली, आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला, आम्हाला डोहाळे लागले, आमचे डोहाळेच वेगळे होते। आम्हाला सुगंधित सरबते किंवा मेवा मिठाई नको होती, आम्हाला हत्तीवर बसावीसे वाटत होते। आम्हाला एकूण 6 अपत्ये झाली, पहिले संभाजीराजे, नंतर 4 झाली आणि शेवटचे